विलासरावजी देशमुख साहेब यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं मी प्रथमतः विनम्र असा अभिवादन या ठिकाणी करतो। आज स्मृती दिनाचं औचित्य साधून आपल्या सर्वांचे स्नेही आमचे स्नेही डॉक्टर राम बोरगावकरजी, त्याचबरोबर आपले तरुण उद्योजक तुकारामजी पाटील आणि त्यांचे मित्रमंडळ यांच्या माध्यमातून राजविलास संगीत दरबाराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या निमित्तानं व्यासपीठावर आवर्जून उपस्थित असलेले आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार, माजी मंत्री, विधानमंडळातील आमचे सहकारी सन्माननीय अमित भैया देशमुखजी, त्याचबरोबर आपल्या विद्यापीठाचे OSD श्रीमान नेटकेजी, आपले उपमहापौर स्नेहलजी हुडगेजी, तुकारामजी पाटील, रामजी बोरगावकर, समोर अनेक मान्यवर त्यांची नावं घेता येतील ते सर्व मान्यवर, त्याचबरोबर आज ह्या संगीत दरबारामध्ये सहभागी होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व कलाकार बंधू भगिनी आणि उपस्थित मित्र, खरं म्हणजे राम बोरगावकर हे नेहमीच माझ्यावरती अन्याय करतात। त्यांना माहित आहे की आपल्या घरचा आमदार आहे। त्यांनी मला 5 वाजता फोन केला आणि मी कळममध्ये होतो, बीडहून येत होतो। त्यांनी सांगितलं, बाप्पा तुम्हाला दयानंद सभागृहात यावं लागतंय। म्हणलं काय झालं? म्हणजे असा कार्यक्रम ठेवलेला आहे। साहेबांचं नाव घेतल्याबरोबर त्यांना म्हणलं मी उशीर का होईना पण तू नक्की येणार आहे आणि मी या ठिकाणी आवर्जून आलो, याचा मला मनापासून आनंद आहे। तर म्हणजे रामभाऊंचं करावं तेवढं कौतुक आणि अभिनंदन कमी आहे की आज तर स्मृती दिन आहे म्हणून त्यांनी कार्यक्रम घेतलाय, त्याबद्दल तर आपण सर्वजण त्यांचे आभार व्यक्त करूच करू। परंतु या निमित्तानं लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांचे जे काही स्वभावाचे विविध पैलू होते किंवा त्यांच्या कार्याची जी काही वेगळी शैली होती, मग ती सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, म्हणजे ज्यांच्याकडे सांस्कृतिक खातं होतं, राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्रामध्ये होते, त्यावेळेस त्यांनी नेहमीच या सांस्कृतिक क्षेत्राला आणि या कलाकारांना जपण्याचं काम केलं, नव्हे तर त्यांना एक व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलं आणि त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या तेवढ्याच आपुलकीनं बोलून घेऊन सोडवणं, त्याला सुद्धा एक फार मोठं मन लागतं आणि ते मन जपण्याचं काम सुद्धा आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांनी सातत्याने त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून ते रसिक होते, संगीताचे दर्दी होते आणि म्हणून ही ओळख येणाऱ्या पिढीला सुद्धा झाली पाहिजे। हा पण एक मुख्य उद्देश आज या दरबार आयोजनाच्या मागचा आहे। त्यांना आपण तर स्मरण करतोयच, परंतु येणाऱ्या पिढीला स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांचे सांस्कृतिक पैलू काय होते हे सुद्धा कळायला पाहिजे आणि मग त्याही उद्देशानं आज याचं आयोजन आमच्या रामभाऊंनी त्या ठिकाणी केलं। खरं म्हणजे रामभाऊ, आम्ही तुमचे खूप आभार मानतो की तुम्ही देशातले एवढे दिग्गज मंडळी, म्हणजे त्यांना लातूर म्हणल्यावर ते गुगलवर शोधून यावं लागतं, पण असं असताना सुद्धा एवढी मोठी मंडळी, मागच्या वेळेस तुम्ही कलकत्त्याचे अजय चक्रवर्ती पंडित म्हणजे जागतिक कीर्तीचे कलावंत होते, त्यांना आणून तुम्ही इथं सत्कार केला याच व्यासपीठावर। ते असे मोठमोठे व्यक्ती तुम्ही या ठिकाणी घेऊन येताय, कलाकार घेऊन येताय आणि ते आम्हाला लातूरकरांचं भाग्य मिळतं की आम्हाला त्यांना ऐकायला येतंय, त्यांच्या कला तुम्ही या ठिकाणी सादरीकरण करतायत। खरं म्हणजे हा जो तुमचा गुण आहे रामभाऊ की सगळ्याला जवळ कर, मला तर केलेलंच आहे, पण सगळ्यांना जवळ करू, हे काय राजकीय व्यासपीठ नाही। आता ते बोलताना म्हणत होते की ही पहाडी ताल सुरू आहे। आता आम्ही बाहेर म्हणले किंवा ही तालातला आम्हाला काही जास्त कळत नाही, पण आम्ही तोलात राहतो हे मात्र नक्की आहे। त्याच्यामुळं जेव्हा आम्ही जरी वेगवेगळ्या पक्षात असलो तरी बाबा आम्ही बायाचं जेव्हा काही येतं तेव्हा आम्ही कोणता ताल लावायचा ते आम्ही ठरवतो आणि आमचं जेव्हा काही येतं तेव्हा त्यांनी कोणता ताल लावायचा ते ठरवतात। त्यामुळे ते आमचा ताल आमच्या पद्धतीनं चाललेला असतो आणि त्यामुळे आम्ही दोघंही तालावरती आहोत हे मला या निमित्तानं सांगायचं। त्यामुळं अधिक वेळ न घेता आज ही मेजवानी कारण म्हणजे आपण
सगळ्यांना उपलब्ध करून द्या. आपले पण दर्दी खूप आहेत लातूरमध्ये, असं नाही की या क्षेत्रातले पण फार मोठे दर्दी या ठिकाणी आहेत आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही मी मनापासून आभार मानतो. परत एकदा आदरणीय देशमुख साहेबांना विनम्र असं अभिवादन करतो आणि आलेल्या सर्व कलाकारांचं मनापासून आभार व्यक्त करतो, स्वागत करतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. येथे विलासरावजी देशमुख साहेब यांच्या पुण्यस्मृतीनिमित्त आज आयोजित या राजविलास संगीत दरबार 2026 कार्यक्रमाच्या या उद्घाटन प्रसंगी आपल्या राज्याचे सांस्कृतिक मंत्री राहिलेले आमचे लाडके नेते सन्मान्य अमित भैयाजी देशमुख साहेब, तसेच आमचे मराठवाडा विभागाचे लोकप्रिय आमदार विक्रमजी बाप्पासाहेब काळेसाहेब, तसेच या महापालिकेचे उपमहापौर माननीय स्नेहलजी उटगे साहेब, माननीय नेटके सर जे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक आहेत, आणि स्वतः तुकाराम पाटीलजी आणि त्यांचं आणि आमचं सगळ्यांचं मित्रमंडळ, उपस्थित सर्व रसिक श्रोते. आज हा कार्यक्रम घेताना आम्हाला माहिती आहे उद्या 15 ऑगस्ट आहे. सकाळी या ठिकाणी सर्व थरातील मंडळी जमले. आमचे डेप्युटी कलेक्टर जाधव मॅडम सुद्धा आहेत खाली. उद्या झेंडावंदन करायचं आहे आणि आपण सगळे केवळ साहेबांच्या श्रद्धेपोटी प्रेमापोटी या संगीत दरबारात आज उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं हृदयातून मी स्वागत करतो. आणि एक विशेष काही गोष्टी एवढ्याच की साहेबांच्याच मला सांगा वाटतात की या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना साहेबांच्या वतीने एवढंच म्हणेन की आलेले सगळे हे कानसेन आहे. साहेबांच्या मुखात एकच राहायचे की तानसेन जरी नाही होता आलं तर जीवनात कानसेन व्हायला पाहिजे. हे साहेबांचा शब्द आहे. या ठिकाणी मुद्दाम ही आठवण व्यक्त करतो की आपण सगळे कानसेन आहात, नक्की कानसेन आहात एवढं मी सांगतो. हे विशेष म्हणजे आमचे भैयासाहेबांचं सांगायचं झालं तर सांस्कृतिक मंत्री, राज्याचे सांस्कृतिक मंत्री हे आमच्यासाठी भूषण आहे. आणि साहेब सुद्धा आधी सांस्कृतिक मंत्री होते आणि त्यानंतर मुख्यमंत्री झाले. मलाही तोच प्रवास मला वाटतं की आमच्या आदरणीय भैयासाहेब ही आता सांस्कृतिक मंत्री झाले होते, पुढील काळामध्ये नक्की मुख्यमंत्री होतील यात शंकाच नाही. आधी सांस्कृतिक झाला की मुख्यमंत्री होतोच असा काही संकेत आहे. आणि ते अत्यंत रसिक आहेत हे मी सांगायला नको आहे, मी ज्याला बोलणार नाही. मी एवढंच म्हणेन की या ठिकाणी हा जो राजविलास हे जे दरबार लिहिलेला आहे या बाबतीमध्ये मला फक्त सांगायचे रहस्य याचं की आज 2007 साली मी राजविलास तालाची निर्मिती केली होती. आणि त्या तालाची निर्मितीनंतर मला हे कार्यक्रम चालू असताना एवढंच वाटलं की संगीत संमेलन साहेबांच्या निमित्त म्हणण्यापेक्षा राजविलास संगीत दरबार म्हणावं. आणि त्या निमित्तानं सर्वांना मी सांगू इच्छितो की हा दरबार या ठिकाणी भरलेला आहे ते नाव आहे. आणि एक दिवस तुम्हाला राजविलास ताल मी तबल्यातून ऐकवणार आहे. हे साहेब 2007ची गोष्ट आहे. साहेबांच्या हातात मी सन्मानपत्र हे राजविलास ताल 21 मात्रेचा मी साहेबांना सह्याद्री अतिथीगृहामध्ये दिला. आणि साहेबांनी असं पाहिलं म्हणजे हे प्रेम आणि श्रद्धेचं प्रतीक आहे असं साहेबांनी जो काही मला आशीर्वाद दिला. मी त्यावेळी साहेबांना म्हटलं हे प्रेम आशीर्वाद तुमचे ते साहेब आणि प्रेरणा आहे तुमची. साहेबांचं चालणं बोलणं मला माझ्या हृदयात आहे की मला दिसतंय त्यांची चाल अशी होती की एक महाराजा चालले आणि महाराजा चालताना जे ताल असतो त्या तालाचा अभ्यास करून मी राजविलास ताल निर्माण केला. 21 मात्राचा ताल आहे तो. हे रहस्य मला आज सांगतोय मी जाहीरपणे, मी अद्यापपर्यंत सांगितलं नाही. आणि जो ताल लिहिलेला आहे आणि तयार झालेला आहे तो मात्र मी ऐकवणारच आहे तुम्हाला तालाच्या भाषेमध्ये, सोलो तबल्यामध्ये मी ऐकवणार आहे. ते नक्की पुन्हा ऐकवीन. आज भैयासाहेब या ठिकाणी आपला अनमोल वेळ काढून या ठिकाणी आले आणि त्यांनी आपला मोलाचा वेळ दिला. तसेच आमचे बाप्पासाहेब हक्काचे की ज्यांनी सांगितल्यास चला माझ्या घरचा कार्यक्रम आहे, हे सगळीच मंडळी आज या ठिकाणी अत्यंत प्रेमानं या ठिकाणी आली आणि साहेबांना आदरांजली वाहिली. मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आपणा श्रोत्यांचे अत्यंत